वेळ पडल्यास गोळी झेलायला तयार. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं भावनिक आवाहन. एका दिवसाच्या परवानगीवर आक्षेप. कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्याचं हमीपत्र. आरक्षणाचा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट. जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांचा फायदा होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं. आझाद मैदानात जरांगेंच्या आंदोलनासाठी जय्यत तयारी. तर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंदोलकांसाठी जेवणाची तयारी. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटना आक्रमक. शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ साखळी उपोषण करणार. गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार. ऐंशीव्या वर्षीही संघानं जबाबदारी दिली तर पार पाडणार. सरसंघचालकांचं मोठं वक्तव्य. 75 वर्षांनंतर निवृत्त व्हावं असं बोललोच नसल्याचं स्पष्टीकरण. कोल्हापूर वगळता शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित. पहिल्या टप्प्यासाठी वर्धा ते सांगलीपर्यंत भूसंपादन. कोल्हापुरातील तीव्र विरोधानंतर पुन्हा चर्चेच्या फेऱ्या झडणार. नांदेडसह बीड, लातूरमध्ये पुन्हा पावसाचा धुमाकूळ. नायगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. 20 ते 25 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन. लालबागच्या राजाची तिजोरी मालामाल. पहिल्या दिवशी 46 लाखांचं दान. भाविकांच्या दानाचा ओघ वाढताच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.